च्या प्रदर्शनाच्या निमित्तानं या सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामधून जे सहभागी शेतकरी झालेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो. पहिल्यांदा यावर्षी आमच्या या यात्रेचं 75वं वर्ष आहे. कैलासवासी या देशाचे थोर स्वातंत्र्य सेनानी बाबुराव दादा चरणकर यांनी हिंदूंचं दैवत गजानन आणि मुस्लिमांचं श्रद्धास्थान चांदसाहेब यांच्या नावे हा राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून ही यात्रा सुरू केली. त्याला आता बरोबर 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर हजारो बैल याच्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या 4-5 जिल्ह्यांच्या मधून जनावरांची खरेदी आणि विक्री होत होती. मोठ्या संख्येने भागीदारी होत होते. कालांतराने दिवस बदलत गेले आणि पशु संवर्धन करणं किंवा खिलार बैलांची जोपासना करणं अडचणीचं शेतकऱ्याला व्हायला लागलं. त्याला सांभाळण्याचा खर्च वाढायला लागला. शेतीचे तुकडे झाले, शेतीची विभागणी झाली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला या खिलार जनावरांचं संगोपन करणं अवघड झालं. त्यामुळे ती संख्या कमी व्हायला लागलेली आहे. तरी सुद्धा आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येनं याच्यामध्ये जनावर आलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये जे बैलगाडा शर्यतचं जे प्रस्थ वाढायला लागलेलं आहे त्याच्यामुळे विशेषतः तरुण शेतकरी याच्याकडे वळायला लागलेला आहे. शेती जरी त्याला परवडण्याची झाली तरी तो छंद जोपासायला लागलेला आहे. आणि म्हणून ही जी महाराष्ट्राची संस्कृती आहे, विशेषतः आमच्या जिल्ह्यामधल्या आटपाडी तालुक्यामधलं करगणी असेल, खरसुंडी असेल, जत असेल, या विभागामध्ये जी परंपरेनं गेल्या शेकडो वर्ष जी खिलार जनावरांचं मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन होतं किंवा जे उत्पादन होतंय ती खिलार जनावर आपल्या या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. आज हे जे या ठिकाणी खिलार जनावरांच्या मधून जे नंबर काढले जातात हे अतिशय पारदर्शक पद्धतीनं या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आलेले आहेत. आमच्या गावची यात्रा कमिटी आहे, काही जाणकार शेतकरी याच्यामध्ये परीक्षण करणार आहेत आणि त्याच्यानुसार ते क्रमांक देणार आहेत. पुन्हा एक वेळ या खिलार जनावरांच्या प्रदर्शनामध्ये जे सहभागी शेतकरी झालेले आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील प्रक्रिया चालू करावी विनंती करतो. हे अतिशय तज्ञ डॉक्टर आहेत आणि नंबर कसे काढले जातात जरा मध्ये दर्शन कर, 1 सेकंद. नंबर कसे काढले जातात बघा याच्यामध्ये आणि त्या 10 कॉलम मध्ये वेगवेगळे असे पॉइंट आहेत.